नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी सरकारकडून खुशखबर आलेली आहे. पहा, 26 डिसेंबर आहे आज आणि कालपासूनच महिलांच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पण ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत अशा महिलांसंदर्भात आज आपण महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. त्यांच्यासाठी खुशखबर पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत कंटिन्यू पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व नवीन अपडेट, नवीन माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही तुम्हाला पैसे वगैरे द्यावे लागत नाही, चार्ज वगैरे काही वेगळा पडत नाही. फक्त एक सबस्क्राईबचं बटन क्लिक करायचं आहे, म्हणजे सबस्क्राईब नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला मग सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करून टाका. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी असणारी खुशखबर. तर पहा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत 2.47 लाख महिला, म्हणजेच 2,47,00,000 महिला पात्र लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेच्या. आणि या महिलांना जो डिसेंबरचा हप्ता आहे तो फायनली काल 25 डिसेंबरपासून वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. संध्याकाळी उशीरपर्यंत हे महिलांना पैसे मिळालेले आहेत. 8-9 वाजेपर्यंत देखील महिलांना पैसे आलेले आहेत. काल बँका बंद होत्या, क्रिसमस सुट्टी असल्यामुळे, तरी पण महिलांच्या अकाउंटला सरकारने पैसे पाठवलेले आहेत. पहा, 35,000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती 2025साठी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे. आणि या तरतुदीवरून सहज लक्षात येतं की लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत पुढचे 5 वर्ष आपल्याला मिळणार आहेत. कंटिन्यू हे हप्ते 5 वर्ष मिळणार आहेत, कारण 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे 2025 या वर्षासाठी. आता डिसेंबरचा हप्ता महिलांना जमा झालेला आहे. इथून पुढे म्हणजे जानेवारी महिन्यापासून महिलांना नवीन वर्षात देखील पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर वाढीव जी रक्कम आहे 2100 रुपये ही देखील महिलांना मिळणार आहे. आणि या रकमेसाठीच या ठिकाणी पहा, खूप मोठी तरतूद सरकारने केलेली आहे. एका वर्षासाठी लाडक्या बहिणींना आता कंटिन्यू पैसे मिळणार आहेत. फक्त 1 वर्ष नाही तर 5 वर्ष पुढे ही योजना सुरू असणार आहे. त्यामुळे नक्कीच महिलांसाठी ही खुशखबर असणार आहे. त्याचबरोबर सरकारने लाडक्या बहिणींना महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे घरकुल योजनेमध्ये पात्र लाभार्थी करण्याचा. म्हणजेच लाडक्या बहिणींना आता घरकुल देखील मिळणार आहे. यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की कोणत्या बहिणींना घरकुल मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आणखीन एक नवीन वर्षाचं गिफ्ट असणार आहे. तर या संदर्भातही माहिती आपण जाणून घेऊया. फक्त आज डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातली माहिती पाहू. पहा, कालच्या तारखेपासून पैसे जमा झालेले आहेत. हे पैसे सर्वांनाच आले आहेत का? तर नाही, सर्वांनाच हे पैसे काल आलेले नाहीत. सर्वांनाच पैसे आले नाहीत. मला देखील हे पैसे आलेले नाहीत कालच्या तारखेला. या अगोदर पण ज्यावेळेस ऑक्टोबर नोव्हेंबर असो किंवा डिसेंबरच्या अगोदरचे जे 5 हप्ते होते त्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता आणि जुलै ऑगस्टचा हप्ता, जे पहिला हप्ता होता 3,000चा जुलै ऑगस्टचा, तो देखील या ठिकाणी वैयक्तिक मला जो आहे तो खूप उशिरा आलेला होता. त्याचप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता देखील खूप उशिरा आलेला होता. आणि आता कालच्या तारखेला म्हणजेच 25 डिसेंबरपासून महिलांच्या अकाउंटला पैसे तर आलेले आहेत. पण बऱ्याच महिला असं म्हणतील की मला पैसे आले नाहीत, मला पैसे आले नाहीत. तर सर्वांना पैसे येणार आहेत. पहा, काळजी करायचं कारणच नाही, सर्वांना पैसे मिळणार आहेत. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या या अगोदर एक जरी हप्ता घेतलेला असेल तर पैसे मिळणार आहेत. फक्त तुम्हाला आता काय करायचं आहे हे आपण पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा. काही महिलांना अपात्र देखील करण्यात आलेलं आहे. 16 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या 16 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र
ठरलेले आहेत, त्यांचा फॉर्म मंजूर आहे, सगळं व्यवस्थित आहे. फक्त या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींच्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांनी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यांना आता लाभ मिळणार नाही. त्यांच्या छोट्याशा चुकीचा त्यांना आता हा इतका मोठा परिणाम जो आहे तो भोगावा लागणार आहे. आता ही चूक कोणती असणार आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. पण 16 लाख म्हणजे खूप जास्त मोठा आकडा आहे. 16 लाख महिलांना पैसे मिळणार नाही. 16 लाख महिला अपात्र आहेत. अपात्र महिला खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या महिलांना आता पुन्हा कधी पैसे मिळणार या संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे त्यांचे फॉर्म मंजूर आहेत पण त्यांना पैसे मिळणार नाहीत. हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, फॉर्म मंजूर आहेत पण पैसे मिळणार नाहीत. मग पैसे का मिळणार नाहीत? तुम्ही अशी काय चूक केलेली आहे की तुम्हाला पैसे मिळणार नाहीत? लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. मग आता कालपासून डिसेंबरचे तर पैसे आले, पण या 16 लाख महिला आहेत त्यांना आता कधीच पैसे मिळणार नाहीत का? तर खूप महत्त्वाची माहिती आहे या 16 लाख महिलांसाठी. तुमचा फॉर्म मंजूर आहे, सगळं आहे, पण तुम्हाला पैसे आले नाहीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्यासाठीच अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. स्वतः महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे की 16 लाख महिलांना पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. अपात्र या महिला ठरवण्यात आलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अपात्र तुम्ही असाल, तुमचं फॉर्म मंजूर असेल, पैसे आले नसतील, तर तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर पैसे मिळणार आहेत का? तर या ठिकाणी पहा, असा कुठलाही तुम्हाला फॉर्म सध्या तरी भरण्याची गरज नाही. ज्या महिलांना काल पैसे आलेले नाहीत, डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत, त्या महिलांना 30 तारखेपर्यंत पैसे जे आहेत ते मिळून जातील. काळजी करू नका. 30 तारखेच्या नंतरही काही महिलांना पैसे येऊ शकतात. जास्त संख्या असल्यामुळे सरकारला पैसे पाठवायला थोडाफार उशीर होणार आहे. पण आता या 16 लाख ज्या महिला आहेत त्यांचं काय? त्यांना तर पैसे येणारच नाहीत. अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्या, फक्त एका छोट्याशा चुकीमुळे. कोणती आहे त्यांची चूक? तर पहा, फक्त आणि फक्त त्यांनी KYC केलेली नाही. KYC केली नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. स्वतः सरकारने ही माहिती दिलेली आहे. KYC केली नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकार देणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर पैसे हवे असतील, तुम्ही पात्र असाल आणि फॉर्म मंजूर असेल, पण तुम्ही म्हणत असाल मला पैसे आले नाहीत, तर तुमची KYC बाकी आहे ती करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील. तुम्हाला काहीही दुसरं करायची गरज नाही. सरकारने वेळोवेळी सूचना देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर करून घ्या. आणि डिसेंबरचा हप्ता सर्व महिलांना जमा होणार आहे. या अगोदर पैसे आलेल्या महिलांना पैसे येतील, काळजी करू नका. त्याचबरोबर पुढचा हप्ता, जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात नक्कीच पुढचे अपडेट जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.